श्रीमद भागवत महापुराण याचा सुंदर असा पहिला श्लोक आपण सर्वांनी डोळे लावायचे, 2 मिनिट हात जोडायचे. श्री सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रीमद भागवत महापुराण याचा सुंदर असा पहिला श्लोक. यामध्ये सांगितले की श्रीकृष्णाय वयं नमः. आम्ही श्रीकृष्णाला वंदन करतोय. कलियुगामधला मनुष्य एवढा स्वार्थी आहे की जास्त तहान लागल्याशिवाय उठून पाणीसुद्धा पित नाही. कारण आपण मोबाईल पाहिलेले असतो किंवा टी व्ही पाहिलेले असतो. जोपर्यंत खूप जास्त तहान लागत नाही तोपर्यंत ना आपण पाण्यासाठी उठणार ना आपण जेवणासाठी उठणार. मग कुणाच्या पाया पडायच्या, कुणाला वंदन करायचं म्हटल्यानंतर साहजिक आहे का वंदन करायचं आहे हा प्रश्न तर प्रत्येकाला पडला असेल. म्हणून त्यांनी सांगितले की यासुद्धा प्रश्नाचं उत्तर आमच्याकडं आहे. त्या भगवंताला आपण वंदन करतोय का? कारण त्यांचं रूप कसे, सत, चित आणि आनंद. सत म्हणजे काय? सत्य. आता बघा, सत्याची जर काही व्याख्या असेल, तर त्याला काय म्हणतात? नेवर चेंज. जे कधीच बदलणार नाही, जे आहे तसंच राहणार आहे. जसं आपण जर म्हटलं संसार सत्य, मी सत्य, तर हे बदलणार आहे. कारण इथून काही वर्षानंतर आपण नाही. आपले वंशज सत्य ते सुद्धा राहणार नाही. पैसा सत्य ते सुद्धा राहणार नाही. मग या जगामध्ये सत्य असं काय? तर ते फक्त आणि फक्त एक भगवंत आहे. का? आपण होतो तरी ते आहेत, आपण नसणार तरी ते असणार, आणि आपण नव्हतो तेव्हा सुद्धा त्यांचं अस्तित्व होतं. म्हणजे नेवर चेंज, हे अजूनही बदललेलं नाही. जे कधीच बदलत नाही याला म्हणायचं सत्य. हा संसार सत्य म्हणावं तर बघा, एखादं लहान बाळ आहे, लहान मुलगा आहे, त्याच्यासमोर 2 वस्तू ठेवायच्या. एका साईडला ठेवायचे 50,000 रुपयाचे पैशाचं बंडल, नोटांची गड्डी, आणि दुसऱ्या साईडला ठेवायचे खेळणं. मला सांगा, ते लहान मुलगा काय उचलेल? खेळणं उचलेल, बरोबर. आता त्यापेक्षा थोडंसं मोठं झालं, एका साईडला ठेवलं खेळणं, दुसऱ्या साईडला ठेवले चॉकलेट, तो मुलगा काय उचलेल? बदलली आवड. आता तो मुलगा अजून मोठा झाला, आता त्याचं लग्न झालं, आता एका साईडला ठेवली चॉकलेट, युवा झालाय बरं का. आता एका साईडला ठेवली चॉकलेट आणि दुसऱ्या साईडला ठेवले पैसे, आता तो काय उचलणार? हां, आता मला सांगा, संसार सत्य आहे का? ज्या लहान मुलाला लहानपणी खेळणं आवडत होतं, थोडं मोठं झालं, त्याची आवड बदलली, खाण्यामध्ये इंटरेस्ट वाढला, खाण्यामध्ये सुद्धा इंटरेस्ट राहिला का? नाही. जसं मोठं झालं त्याला पैशाची, आणि जसा वृद्ध झाला एकीकडे त्याला आपला परिवार आणि एकीकडे पैसे, तो पैसे चूज करणार का परिवार? परिवार. का? कारण म्हातारपण आल्याच्या नंतर त्याला कळते, अरे ज्या गोष्टीसाठी, ज्या पैशासाठी मी माझं अख्खं आयुष्य दिले, शेवटी माझ्यासोबत तो पैसा बोलू शकत नाही. ज्या पैशामुळे मी माझ्या मित्रांपासून दूर झालो, तो पैसा माझ्यासोबत मित्रांसारखं नातं निभावू शकत नाही. ज्या पैशासाठी मी माझ्या गावकऱ्यांना भांडलोय, त्या गावकऱ्यांसारखी आपुलकी हा पैसा मला शेवटच्या काळाला देऊ शकणार नाही. म्हणजे आपलं मन हे परिवर्तन होत राहतं. म्हणून आपल्या संसाराला किंवा आपल्या अस्तित्वाला सुद्धा आपण सत्य मानू शकत नाही. म्हणून सत्य फक्त एक आहे, ते म्हणजे भगवंत, ज्यांचं अस्तित्व हे कधीच बदललेलं नाही. सर्व कला संचासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. अप्रतिम.
संगीत ही अशी कला आहे जी आपण पैसे देऊन विकत घेऊ शकत नाही. आपण मंदिरामध्ये VIP न जाऊ शकेल, आपण कोणत्याही पदाला लागायचं असेल पैसे देऊन काही करू शकेल, पण ही अशी कला आहे जी पैसे देऊन आपण विकत घेऊ शकत नाही. आणि मी स्वतः विद्यार्थ्यांना शिकवते, माझा एक स्वतःचा अनुभव आहे की ईश्वरीय देणगी असल्याशिवाय समोरच्या व्यक्तीला सुद्धा चांगल्या प्रकारे आपण शिकवू शकत नाही. भगवंताने ते उपजतात ज्ञान दिलेले संगीताचं, आणि ती दैविक शक्तीच आहे. आणि सर्वांना सुंदर प्रकारे लाभली. एकदा जोरदार टाळ्या सर्वांसाठी वाजवा. आणि आपल्याला सुंदर असे साऊंड सिस्टीम लाभल्याबद्दल एकदा ऑपरेटर दादासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. छान. मला सांगा, कुठं होतो आपण? कथेमध्ये सोडून दुसरं उत्तर द्यायचं. विषय काय चालू होता आपला? संसार सत्य नाही. मग सत्य काय आहे? ईश्वर सत्य आहे. सत्य ही शिव आहे. शिव ही सुंदर आहे. म्हणून सत्यम शिवम सुंदरम. या जगात सत्य जर काही असेल तर ते आहे भगवंत, आणि तेच कुणाचं स्वरूप आहे? श्रीकृष्णाचं. म्हणून त्यांना वंदन करायचे. सत्य. अजून त्यांचं स्वरूप कसं आहे? चित, चेतना, हे सुद्धा त्यांचं स्वरूप आहे. अजून त्यांचं स्वरूप कोणते? आनंद. आता बघा, तुम्ही म्हणशाल आपल्याकडं आनंद नाही का? आपल्याकडं आनंद आहे, पण आपला आनंद हा क्षणिक आहे, पूर्ण वेळ टिकणारा नाही. बघा, मी तुम्हाला आज एक जोक सांगितला, तुम्ही त्यावर हसले. पुन्हा तोच जोक सांगितला, किती वेळ हसणार तुम्ही? थोडा वेळ. एका जोकचा आनंद किती वेळपर्यंत राहणार? 5-7 सेकंदापर्यंत. त्याच्या पुढं तो जर जोक सांगितला तर आपण हसणार नाही. पण भगवंताचे जे स्वरूप आहे ते परमानंद आहे. त्यांच्यामध्ये हा नाशवंताचा भाव अजिबात नाही, आणि तो आनंद हा टिकणारा आनंद आहे. आपल्यासारखा नाशवंत आनंद नाही. म्हणून तर संत म्हणतात, देवा मला सगळ्यात जास्त सुख जर कशामध्ये वाटत असेल तर फक्त ये काय? रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. 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 रूप पाहता लोचनी. अहो फक्त रूप पाहिले सुख झाले हो साजनी. एवढं सुखमय, एवढं आनंदमय रूप त्या भगवंताचं आहे. किती सुंदर आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवारी. सुंदर ते ध्यान उभे विटेवारी. सुंदर ते ध्यान उभे विटेवारी.
कटेवरी करकटावरी ठेवून या. आणि संतांनी सांगितलेला अभंगाचा एक नियम आहे बघा. आपण म्हणालोय ना सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. आपण भगवंताचं रूप पाहिले कसे, सावळे रूपडे चोरटे चित्ताचे. ते म्हणतात ना उभे पंढरीचे विटेवरी, उभे पंढरीचे विटेवरी रामा, सावळे रूपाडे चोरटे चित्तांचे. चित्त मोहिले, आपलं चित्त मोहून घेणार एवढं सुंदर त्या भगवंताचं रूप आहे. मग आपण पाहिलेलं आहे. मला सांगा पांडुरंग परमात्म्याचं रूप कुणाकुणाला आठवतंय? एकाने पाहिलेलं नाही का? मग हात वर करा ना. सांगितलेल्या सूचनेचं पालन करायचंय. हां, आता काही दिवस मी तुमची शिक्षिका आहे. आय एम युअर टीचर. आणि तुम्ही काय स्टुडंट आहे. मग आम्ही गुरु आणि तुम्ही शिष्य. 7 दिवसासाठी. मी काही दीक्षा दिली नाही, मी फक्त म्हटले. म्हणून 7 दिवस जे मी सांगितले त्या सूचनांचं पालन झालं पाहिजे. कारण तुम्ही मला श्रीमद भागवत वक्ता म्हणून इथं बसवलं ना, तर मग माझ्या बोलण्याला तुम्ही आदर सन्मान देणं हे तुमचं प्रथम कर्तव्य आहे. आता मला सांगा, भगवंताचं रूप हे डोळे लावल्याच्या नंतर कुणाला डोळ्यासमोर दिसतं? जे बाकीच्यांना भूत दिसतात का? हा, नाही दिसतात. सुरुवातीला डोळे लावल्यानंतर भूत दिसतील किंवा अंधार दिसेल किंवा लाईट चमकेल. जेव्हा आपण त्याची प्रॅक्टिस करेल डोळे लावल्याच्या नंतर भगवंताचं रूप डोळ्यासमोर पाहण्याची, तेव्हाच आपल्याला भगवंताचं रूप दिसू शकतं. आणि कसं रूप आहे त्यांचं? एकदम आनंद रूप, एवढं गोड आहे. सावळे रूपडे चोरटे चित्ताचे. आणि आपल्यासारख्या व्यक्तीला त्यांचं रूप सावळं दिसतं बरं का. आपण जर म्हटलं विठ्ठलाचा, भगवंताचा, पांडुरंगाचा रंग कोणता आहे? काळा आहे, सावळा आहे, बरोबर ना. पण संतांना जर विचारलं तर त्यांनी म्हणतात नाही, अगणित लावण्य तेज पुंजाळे न वर्णवे. तेथील शोभा सुद्धा वर्णन करू शकत नाही एवढं लावण्य त्या भगवंताच्या रूपामध्ये आहे. चित्त मोहिले, आपलं चित्त सुद्धा मोहून टाकल एवढं सुंदर रूप त्या भगवंताचं आहे. आणि हे खरं जे रूप आहे ते आनंदमय रूप भगवंताचं आहे. आणि त्या रूपाला आपल्याला वंदन करायचं आहे. आता बघा, भगवंताचं स्वरूप हे एवढं आनंदमय. बऱ्याच ठिकाणी आपण कथा करतोय, आम्ही सुद्धा कथा करतोय. आणि आनंदाचा विषय म्हणजे आपण जेव्हा कथेमध्ये बसतोय तेव्हा मी याची सून आहे, मी याची पत्नी आहे, मी याची बहीण आहे किंवा मी या खानदानीची मुलगी आहे असं करून बसायचं नाही. कथेमध्ये ज्या वेळेस आपण बसलोय त्यामध्ये मनामध्ये फक्त एक भाव पाहिजे, मी भक्त आहे आणि म्हणून मी इथं बसलेली आहे. आणि भगवंताच्या भक्तीची अप्रतिम मर्यादा कोणती आहे की सगळ्यात शेवटी काय होतं, मनुष्याचे पाय जागेवर टिकत नाहीत. नाचती वैष्णव भाये रे, ते भक्तीमध्ये नाचायला लागतात. एवढी भक्ती त्यांच्या मनामध्ये उत्पन्न होते. भक्तीची सगळ्यात शेवटची पायरी म्हणजे त्याचे पाय जागेवर टिकणार नाही. ना कुणाचे पाय दुखणार, ना कुणाला दुःख होणार. भगवंताचं नाम घेतलं ते की उभं राहून ते आपोआप नाचायला सुरुवात करणार. कोण आहे मी, कुणाची मुलगी आहे मी, कुणाची सून आहे मी, हा सगळा विचार सोडून. म्हणून तर म्हणतात ना की संत मीराबाई एका राजाच्या पुत्री होत्या, एका राजाच्या पत्नी सुद्धा होत्या, पण सगळं त्यांनी सोडले. काय केले? फक्त ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुण गाने लगी, महलों में पली बन के जोगल चली, मीरा रानी दीवानी कहाने लगी, ऐसी लागी लगन लागी लागी रे लगन, लागी लागी रे लगन. एका राजाच्या पुत्री होत्या, एका राजाच्या पत्नी होत्या, पण तरी सुद्धा मी कोण आहे हा विचार नाही. भगवंताच्या प्रेमामध्ये नाचत फिरू लागल्या. कोई रोके नाही, कोणी टोके नाही, कोण काय म्हणतं हा भाव त्यांच्या डोक्यामध्ये नाही. फक्त मी भगवंताचा, देव माझा मी देवाचा, हा एकच भाव मनामध्ये कथेमध्ये बसल्याच्या नंतर, कीर्तनामध्ये बसल्याच्या नंतर मनुष्याच्या मनामध्ये असायला पाहिजे. नाहीतर माझं पद काय, माझ्या मागं बॅकग्राऊंड काय, माझ्याकडं किती प्रॉपर्टी आहे आणि मी कुणाचं कोण आहो हा विचार करून जर बसला तर आपल्याला त्या भगवंताच्या नामाची प्राप्ती कधीच होऊ शकणार नाही. बोला ना, राधे 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 श्याम. राधे श्याम. म्हणून
इथे बसल्याच्या नंतर मी कोण हा विचार करायचा नाही. पूर्णतः त्या इथं बसल्याच्या नंतर पूर्णतः त्या भगवंताला आपण स्वतःला सोपवून द्यायचे. कशासाठी? आता विषय काय चालू होता की आपण त्या भगवंत परमात्म्याला का वंदन करतोय, कारण त्यांचं रूप कसे आनंद स्वरूप आहे. जसं संतांना जो आनंद मिळाला, असं नाही की संतांच्या जीवनामध्ये दुःख नव्हतं, होतं ना. संत तुकाराम महाराजांची पत्नी त्यांना सारखी भांडायची, बरोबर. संत एकनाथ महाराजांची पत्नी फारच चांगली होती आणि नरसिंह मेहता त्यांची पत्नी त्यांना सोडून त्यांचा मृत्यू झाला. आता तिन्ही संत भेटले, तिघांनी काय विचार केलाय, नाथ महाराज म्हणतात बरं झालं देवा तुम्हाला चांगली पत्नी दिली. संग करणारी नाही, सत्संग करणारी पत्नी तुनं मला दिली, हे माझं भाग्य आहे. आणि संत तुकाराम महाराजांना बाकीच्यांना वाटलं संत तुकाराम महाराज दुःख करतील, कारण त्यांना कर्कश, त्यांची पत्नी तर त्यांना सारखी भांडत राहते. संत तुकाराम महाराज म्हणतात बरं झालं देवा भांडणारी बायको दिली, नाहीतर माझं सगळं डोकं तिच्यामध्येच राहत होतं. नरसिंह मेहता म्हणतात बरं झालं देवा तू नेली, आता मी भगवत भक्ती करण्यासाठी मोकळा. म्हणजे जे झालं ते चांगल्यासाठी झालं. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. मनामध्ये नितांत आनंद कधी येऊ शकतो, जेव्हा त्या भगवंताकडे आपलं मन राहील, मनामध्ये खरी भक्ती जागृत होईल. आणि हीच भक्ती संतांच्या मनामध्ये होती, म्हणून त्यांनी म्हणतात तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आपल्याला आनंद प्राप्त होत नाही का, कारण संत म्हणतात तुका म्हणे तया सुखा काय येऊने राहे समाधान चित्ताची. ज्याच्या चित्तामध्ये समाधान आहे त्याच्या एवढं सुख या जगात दुसरं कुणीही नाही, कुणीच नाही. आणि आपल्याकडं मुळात तेच नाही, समाधान कुणाकडेही नाही. आणि आपल्या दुःखाचं सगळ्यात मोठं कारण जर काय असेल तर तेच आहे, आपल्याकडं सुख नाही. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे आपल्या दुःखाचं अजून एक कारण आहे काय, शेजारचा व्यक्ती पुढं चाललं की आपल्या पोटात दुखतंय. आणि या गोष्टीला कोणत्याच डॉक्टरकडं विलाज अजिबात नाही. म्हणून एक सुंदर वाक्य, एक मंत्र तुम्हाला देते, तो मंत्र पाठ करायचा आहे. मी पुढं म्हणते, माझ्या मागून सर्वांनी म्हणायचं आहे. जीवनात कधीच काही कमी पडणार नाही, फक्त या मंत्राचा जाप करायचा आहे. चला माझ्या मागून बोलायचे. पुढं जाणाऱ्याला वाट द्या. काय बोलली मी? आवाज मोठा. पुढं जाणाऱ्याला वाट द्या मोठ्याने. मागे पडणाऱ्याला साथ द्या. अहो थकलेल्याला हात द्या. या 3 जर गोष्टी केल्या आयुष्यात कधीच कमी कशाची कमतरता पडणार. फक्त या 3 मंत्राचा जप करायचा आहे की पुढे जाणाऱ्याला वाट द्या, मागे पडणाऱ्याला साथ द्या आणि जो थकलाय त्याला हात द्या. आयुष्यात कशाचीच कमतरता पडणार नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, लोकाचं लुबाडून खाणाऱ्याचं आयुष्यात कधीच पोट भरत नाही आणि वाटून खाणाऱ्याचं कधीच पोट रिकामं राहत नाही. ही सत्य परिस्थिती आहे समाजाची. आणि म्हणून आनंद जर पाहिजे असेल तर लोकाचं चांगलं होतं, लोकाचं भलं होतं हे पाहण्याची ताकद आपल्या मनामध्ये ठेवायला पाहिजे. आजकाल आपलं कसं झालंय, त्याने हे केले, त्याने ते केले, अरे करू दे ना, त्याचं सगळं त्याला सजा देण्यासाठी वर भगवंत कशासाठी बसले, आपल्याला पाहण्यासाठीच बसले का? नाही. केले कर्म झाले त्याची भोग आले. जे कर्म केलं ते फेडावं लागेल. बिलीव्ह इन इक्वेशन ऑफ कर्म. कर्माची गती एवढी गहन आहे, इथं करून इथं फेडावं लागणार म्हणजे लागणार. मग आनंद कधी मिळेल, जेव्हा त्या भगवंत परमात्म्यामध्ये आपण आनंद शोधेल, कारण इकडं आपल्याला आनंद मिळणार नाही. मग परमानंद रूप कुणाचं असेल तर त्या भगवंताचं आहे. म्हणून सगळ्या सोबत चांगल्याने राहायचंय, नामस्मरण करत राहायचे आणि मन मिळालं पाहिजे. बघा आपण धनासाठी कार्य करतोच, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आनंद वहा नहीं है जहाँ धन मिले, आनंद वहा नहीं है जहाँ धन मिले, असली आनंद तो वहा है जहाँ सबके मन मिले. जिथं मन मिळतं तिथंच आनंद आहे, दुसरं कुठंही आनंद मिळणार नाही. म्हणून त्या भगवान परमात्म्याला प्रणाम करायचा आहे, कारण आनंद स्वरूप जर कुणाचं असेल त्या भगवंत सत चित आनंद रूप ज्यांचं कसे सच्चितानंद रूपाय. अजून विश्व उत्पत्त्यादी हे तवे, विश्वाची उत्पत्ती स्थिती लय हे जे सर्वजण जे करतात ते कोण आहेत? भगवंत आहे. तापत्रय विनाश आहे. शास्त्रानुसार आपल्याला त्रिताप असं दिलेलं आहे, आधी दैविक, आधी भौतिक आणि आध्यात्मिक ताप. या 3ही तापाचा नाश करणारे कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण. आणि म्हणून त्यांना वंदन करतोय. श्रीकृष्णाय वयम नमः. बोला ना, राधे 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 श्याम. म्हणून
सुरुवातीला भगवान श्रीकृष्ण यांना वर्णन केलेलं आहे, यांना नमन केलेलं आहे. दुसरं नमन केलेलं आहे श्री शुकदेवजी महाराज, ज्यांच्या मुखामधून परीक्षित राजा यांनी कथा ऐकलेली आहे. सुंदर, त्यांना सुद्धा सर्वांनी एकदा हात जोडायचे. यं प्रव्रजवन्तं पेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहाकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरोभिनेदु सं सर्वभूतहृदयमुनि मानतोस्मि. दुसरं वंदन केले श्री शुकदेवजी महाराज. आता श्री शुकदेवजी महाराज कोण होते ही कथासुद्धा आपल्याला ऐकायची आहे. बघा, श्री शुकदेवजी महाराज कोण होते ही कथा ऐकण्यासाठी आपल्याला थोडं वर जावं लागेल. म्हणजे शरीर रूपाने नाही, फक्त मनानं जायचं आहे. वर एवढ्या लवकर कुणालाही जायचं नाही. अशा प्रकारे असं म्हणतात, त्यांच्या जन्माच्या बऱ्याचशा काही आख्यायिका आहेत, बऱ्याचशा कथा आहेत, पण जी जास्त प्रचलित दंतकथा आहे मी ती तुमच्यासमोर सांगते. की 21वी गोष्ट आहे. वर सर्व देवी देवतांमध्ये एक मोठ्या सभेचं आयोजन झालं आणि त्या सभेमध्ये एक प्रश्न उठला. कोणता? या जगामध्ये सगळ्यात अनमोल काय? आता बरेच जण सभेमध्ये बरेच जण असले तर वेगवेगळे जण आपापलं मत व्यक्त करतात. कुणी म्हणू लागलं सोनं, तर सर्वजण म्हणू लागले सोनं हे मौल्यवान असू शकत नाही. अनमोल कशाला म्हणायचं? जे प्रत्येकाकडं मिळत नाही. अनमोल वस्तू या प्रत्येकाकडं मिळत नाही, त्या युनिक पीस असतात म्हणून कुणाकुणाकडं असतात. मग सोनं हे प्रत्येकाकडे, आपल्या सर्वांकडे आहे ना. घरी लपून ठेवलेलं असेल, आता घालून आले नसाल, पण आहे ना. हां, आपल्या भागामध्ये एक मोठी प्रथा आहे. कोणती? ही सोनं कितीही असो घ्यायचं, घरी ठेवायचं, घालायचं, आणि कितीही असो शेजाऱ्याला मागायचं, पण आपलं घालायचं. का? कारण समोरच्या व्यक्तीला माहीत झालं नसलं पाहिजे की माझ्याकडं किती आहे. गरीब गरीब बनून राहायचे, तो आपला विषय नाही. सोनं हे प्रत्येकाकडे आहे म्हणून हे काही अनमोल नाही. बरेच जण म्हणाले रत्न, तर त्यांनी सांगितले राजे महाराजे यांच्या मुकुटामध्ये रत्न असतातच, हे अनमोल असू शकत नाही. एका जणाने उत्तर दिले की या जगात सगळ्यात अनमोल जर काही असेल तर ते आहे प्रेम. सर्वांनी विचार केलाय, बरोबर आहे. प्रेमापेक्षा अनमोल या जगामध्ये दुसरं कोणतंच नाही. आता दुसरा प्रश्न असा उठला की हे अनमोल प्रेम मिळतं कुणाकडं? तर सर्वजण म्हणू लागले सृष्टीचे रचता जे आहेत ब्रह्माजी आणि ब्रह्मानी त्यांच्याकडेच असेल. तेव्हा नारदजी म्हणाले नाही, असं होणं शक्य नाही, कारण ब्रह्माजी तर सृष्टीच्या कार्यामध्ये व्यस्त राहतात, ब्रह्मानीसाठी त्यांच्याकडं वेळ नाही, म्हणून त्यांचं नाही. आता नारदजी म्हणाले सगळ्यात जास्त जर प्रेम कुणाचं असेल ते माझे दैवत श्रीहरी नारायण आणि माता लक्ष्मी यांच्याकडे आहे. एक जण उठून बोलला नाही. त्यांच्यामध्ये असलं तर रात्रीच्या वेळेला जरी आवाज दिल्याच्या नंतर माता लक्ष्मीला एकटे सोडून भगवंत भक्ताकडं जात नव्हते. भगवंताला कोणतेही रात्री आवाज द्या, त्यांनी आपल्या पत्नीला सोडतात, लक्ष्मी मातेला सोडतात आणि तिकडं निघून जातात. म्हणजे याचा अर्थ काय की त्यांच्यामध्ये सुद्धा प्रेम नाही. एवढ्यामध्ये एक जण बोलला, ते म्हणाले शिवजी आणि पार्वती. पहिला विषय, शिवजी कैलाश पर्वत सोडून कुठं जात नाहीत आणि माता पार्वती नेहमी त्यांच्यासोबत असतात. आता बघा, एखाद्या पार्टीचे आपण असेल आणि आपल्या पार्टीचा अपमान होत असेल आणि समोरच्या पार्टीवाला त्याच्या पार्टीचा जर मान सन्मान करत असेल तर याचे हृदय, याचा ॲटिट्यूड, याचा इगो कुठंतरी हर्ट होतो. आता नारदजींना वाटले हे श्री नारायण आणि माता लक्ष्मी यांच्याकडं प्रेम नाही असं बोलतात काय? ठीक आहे. आता नारदजी म्हणतात जर त्यांच्यामधलं प्रेम जर खरं असेल, मी त्यांच्यामध्ये भांडण लावून देऊ का? त्यांच्यामध्ये जर भांडण झाली तर त्यांच्याकडे सुद्धा हे प्रेम नाही. मग श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्याकडेच आहे. पण जर भांडण झाली तर त्यांच्याकडे, भांडण नाही झाली तर शिवजी आणि पार्वती. आता सर्वजण सभेमध्ये होकार दिला, ठीक आहे, तुम्ही जर भांडण लावू शकत असाल तर लावून दाखवा. आता बघा, या जगातील सगळ्यात सोपी गोष्ट कोणती मला सांगत तुमच्यामध्ये? माझं लग्न झालं नाही पण मला वाटते या जगातील सगळ्यात सोपी गोष्ट जर कोणती असेल तर नवरा बायकोमध्ये भांडण लावून देणे. थोडं बायकोला पेटून द्यायचे, ते बिचारे शांत असतात, ते लवकर पेटत नाही.
थोडं महिला वर्गाला पेटून दिलं की त्यांनी भांडणीला सुरू. आता नारदजींनी विचार केला भांडण लावायची पण कशा प्रकारे. आता नारदजींनी पाहिले शिवजी नेहमी कैलाश पर्वतावर राहतात. एक वेळेस असा आला शिवजी कैलाश पर्वतावरून थोडंसं बाहेर गेले. हा वेळ सापडला की नारदजी माता पार्वतीकडे गेले आणि माता पार्वतीला म्हणतात माते भोले बाबा कुठे आहेत. आता माता म्हणाल्या ते तर बाहेर गेलेले मला सांगा. ते म्हटले नाही नाही आमचं थोडं पर्सनल गोष्ट आहे. आता माता पार्वती म्हणतात मी त्यांची अर्धांगिनी आहे. शिव आणि शक्ती यांच्यामध्ये वेगळं काहीच नाही. जे त्यांचं ते माझं, जे माझं ते त्यांचं. म्हणून तुम्ही त्यांची कोणती गोष्ट आहे ते मला सांगू शकता. अशी कोणतीच गोष्ट नाही की त्यांनी माझ्याशी लपवतील. प्रत्येक गोष्ट त्यांनी मला सांगतात. यावर माता पार्वती असं म्हटल्यानंतर नारदजी म्हणतात नक्की तुम्हाला सगळं सांगतात. ठीक आहे मग मला सांगा अमरकथा काय आहे. आता माता पार्वतीला अमरकथा माहीत नाही. माता पार्वतीला वाटले की ही कथा शिवजींना माहीत आहे का. माता पार्वती म्हणतात हा त्यांना तर माहीत आहे. आता त्यांना माहीत आहे त्यांनी माझ्यापासून लपवली. हा विषय जेव्हा त्यांच्या लक्षात आला तेव्हा त्यांना राग आला आणि राग आल्यानंतर नारदजी तिथून निघून गेले. नारदजी माता पार्वतीला म्हणतात महादेवजींना सांगू नका, भोले बाबाला सांगू नका की मी इथं आलो होतो. आणि त्यांनी त्यांची ठिणगी लावून तिथून निघून गेले. माता पार्वती यांनी नाराज होऊन तिथे बसल्या. शिवजी आले. दरवेळेस शिवजीला माता पार्वती दरवेळेस शिवजी आल्याच्या नंतर माता पार्वती त्यांना बोलतात, मनाने बोलतात सगळं. पण यावेळेस माता पार्वती शांत आहेत. बघा रागाची सगळ्यात शेवटची पायरी कोणती आहे. नॉर्मल राग आला म्हणजे माणूस बोलते भांडते. त्यापेक्षा जास्त आला म्हणजे रडते आणि त्याही पेक्षा जास्त आला म्हणजे शांतच राहते. आणि पत्नी रागावली हे कधी कळतं जेव्हा आपण विचारलेल्या सरळ प्रश्नाचे आपल्याला उलटे उत्तरं मिळतात. तेव्हा समजून जायचे की पत्नी रागावलेली आहे. आता महादेव जेवढे काही प्रश्न विचारले तेवढ्याचं उत्तर उलट पार्वती मातेकडे येते. आणि शिवजींनी विचारले काय झालं. माता पार्वती काहीच बोले ना. शिवजींनी डोळे लावले आणि पाहिले जो काही प्रकार होता त्यांनी पाहिला. माता पार्वतीला म्हणतात अमरकथा जाणून घ्यायची ना ठीक आहे पण इथं सांगता येत नाही. ती अमरकथा आहे ऐकणारा अमर होणार म्हणून इथं सांगता येत नाही. मग आपण काय करूया त्यांना एका ठिकाणी घेऊन गे. आणि घेऊन गेल्याच्या नंतर अमरकथा पाहिले कुणी आहे का. जवळ कुणीही नव्हतं. तेव्हा अमरकथा सांगायला सुरुवात केली. माता पार्वतीला भगवान शिवजी म्हणतात बघ ही कथा यामध्ये ज्ञान आहे आणि सगळ्यात जास्त ज्ञान आलं म्हणजे मनुष्याला झोप येते. ते वरदानच आहे. निद्राराणी ज्ञान आलं म्हणजे मनुष्याला झोप येते. जांभाळे येतील तिथं झोपावं वाटेल, कंटाळा येतो. आणि म्हणून शिवजींनी सांगितले की मन इथं ठेव. आणि नेहमी आपण सुद्धा तेच करायला पाहिजे की जेव्हा आपल्याला काही चांगलं कार्य करायचं किंवा जेव्हा आपल्याला भगवत भक्ती करायची तेव्हा आपलं मन आधी जागेवर असायला पाहिजे. म्हणून तर माऊली छान म्हणतात रुनु जुनु रे भ्रमरा सांडी तू अवगुनु रे भ्रमरा. रुनु जुनु रे भ्रमरा सांडी तू अवगुनु रे भ्रमरा. रुनु जुनु रे भ्रमरा रुनु जुनु रे भ्रमरा. भ्रमर म्हणजे या मनाला ज्ञानोबा माऊलींनी भ्रमराची उपमा दिलेली आहे. आणि मनाला त्यांनी म्हटले मनाला उपदेश केलाय रुनु जुनु रे भ्रमरा. रे मना आता तरी तू तुझे अवगुण सांड भगवंताच्या मार्गाला लाग. आणि हाच उपदेश आपण सुद्धा आपल्या मनाला करायचा असतो. आणि माता पार्वतीला सुद्धा भगवान शिवजी म्हणतात मन इकडे ठेव. तुला झोप लागू नये यासाठी मी जेव्हा जेव्हा कथा सांगेल एक शब्द बोलत राहायचा. कोणता. आता बघा हे हा शब्द जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत माता पार्वती जागे असं महादेवांचं मत झालं. त्यांनी अमरकथा सांगायला सुरुवात केली आणि तेवढ्यामध्ये तिथे
एक शुक बालक जन्माला आला, एक तोता, त्याचं तिथे एक होता अंडू होतं आणि त्यातून एक शुक बालक छोटंसं पिल्लू जन्माला आलं. आणि जन्माला आल्याच्या नंतर अमर कथेचे शब्द त्याच्या कानावर पडले आणि माता पार्वती कथा ऐकता ऐकता माता पार्वतीला झोप लागली आणि भगवंताच्या कथामध्ये एवढं शिवजी रममान झाले, डोळे लावून त्यांनी फक्त कथा सांगितली. आता त्या शुक बालकाला वाटलं माता पार्वती झोपलेले, हे जर बंद झालं तर कथासुद्धा बंद होईल, मला अमर कथा ऐकायला भेटणार नाही, मग काय करायचे. त्यांनी थोडासा विचार केला आणि शुक बालक माता पार्वती झोपल्या, आता माता पार्वतीच्या जागेवर असं कोण श्री शुक बालक करत होता. शुक बालक असं त्यांचं चालू आहे. आता जेव्हा शिवजींनी डोळे उघडले त्यांनी पाहिले की माता पार्वती तर झोपलेले आहेत. मग हे चा आवाज मला कुठून येत आहे. इकडे तिकडे पाहिले, त्यांना ते छोटंसं शुक बालक भेटले आणि त्यांना दिसले, त्यांना वाटले याने माझी कथा चोरून ऐकली आणि रागारागामध्ये त्यांनी त्यांचं त्रिशूळ घेतलं, त्या बालकाकडे गेले. त्या बालकाला वाटले दैत्य मारायला लागले तर देवाकडे जातो, आता देवच माग लागले कुणाकडे जाऊ. तेव्हा जातात ब्राह्मण देवताकडे आणि त्यांनी पळ धरला कुठे, महर्षी वेदव्यास यांच्याकडे. त्यांच्या आश्रमामध्ये गेले. त्यांची पत्नी जांभळी देत होती. जांभळी देण्यासाठी थोडंसं एवढं त्यांनी तोंड उघडलं आणि त्या तोंडातून त्यांनी त्यांच्या गर्भामध्ये प्रवेश केला. भगवान शिवजी सुद्धा तिथं आले आणि भगवान शिवजी म्हणतात इथं माझे कथा चोरून कुणीतरी इथं आलेलं आहे, माझ्याकडून एक वस्तू चोरून इथं कुणीतरी आलेलं आहे. आता महर्षी वेदव्यास म्हणतात तुमच्या कैलाश पर्वतामध्ये चोरण्यासारखं काय, सोनं चांदी रत्नजडित हिरे मोती नाही, मग चोरण्यासारखं काय. त्यांनी सांगितले की अमर कथा त्याने चोरून ऐकली आणि त्याला आता मी मृत्यूदंड देणार. आता यावर्षी शुकजी म्हणतात भोळे बाबा तुमचं नाव ज्याने पण ठेवलं ते खरंच आहे. शिवजींना काय म्हणतात, शिव भोला भंडारी, शिव भोला भंडारी, शिव भोला, शिव भोला, शिव भोला भंडारी, शिव भोला भंडारी, शिव भोला भंडारी, शिव भोला, शिव भोला भंडारी, शिव भोला भंडारी, शिव भोला भंडारी, शिव भोला भंडारी. क्या बात आहे, वा. सगळ्यात जास्त भोळं जर कोणी असेल महादेव. आणि महर्षी वेदव्यास म्हणतात अहो तुमचं नाव ज्याने ठेवलं ते एकदम बरोबर ठेवले. त्यांनी काय शुक बालकानं काय ऐकली, अमर कथा. अमर कथा ऐकणारा झाला अमर, त्याला मारू शकतात का नाही, मग त्रिशूळ घेऊन मागे कशाला लागले. आता शिवजी म्हणाले रागामध्ये थोडंसं डोक्यामधून निघून गेलं, म्हणून म्हणतात की कधीच राग करायचा नसतो. रागामध्ये मनुष्य स्वतःची विचार करण्याची क्षमता ही सगळी निघून जाते आणि रागामध्ये घेतलेला निर्णय हा कधीच बरोबर ठरत नाही, हा नेहमी चुकीचा असतो. म्हणून रागामध्ये कधीच कोणता निर्णय घ्यायचा नसतो. आता महादेव म्हणतात ठीक आहे मी मृत्यूदंड देऊ शकत नाही, मारू शकत नाही, पण त्याला बंदी तर बनवून ठेवू शकतो ना. तर यावर त्याने ठीक आहे, पण त्यांनी गर्भामध्ये प्रवेश केला, आता काय करायचं. ठीक आहे मी 1 वर्ष इथंच तपस्या करून बसतो, इथं समाधीमध्ये बसतो. आणि 1 वर्षासाठी महादेव तिथं बसले. महादेव 1 वर्षासाठी तिथं बसले, हे सगळं शुक बालकाने ऐकले. शुक बालक म्हणतात तुम्ही 1 वर्ष बसता का, मी 12 वर्ष आईच्या गर्भातूनच बाहेर निघत नाही. तपस्या घेऊन समाधी घेऊन घेतली तर कंजूसासारखी कशाला घ्यायची, मोठी घ्यायची ना. पूर्ण 12 वर्ष त्यांनी त्यांच्या गर्भामध्ये राहिले. 1 वर्ष झाला महादेवाने समाधी मोडली. कुठे बाळ, लवकर मला सांगा. महर्षी वेदव्यास म्हणतात तुम्ही 1 वर्षाची घेतली, अजून ते मोठं व्हायचं सोडा, त्यानं त्याचा आकार सुद्धा वाढवलेला नाही. त्यांना माफ करा, माझा पुत्र म्हणून त्याला क्षमा करा. त्यांना क्षमा मागितल्यामुळं शिवजी म्हणतात ठीक आहे
शिवजींनी त्यांना क्षमा केले आणि आपल्या कैलाशमध्ये निघून गेले. आणि हे शुक बालक 1 2 3 4 सारखं 12 वर्ष झालं तरी सुद्धा आईच्या गर्भातून बाहेर निघाना. तिथे त्यांनी तपस्या करू लागले. तिथं वेद पाठ सगळे त्यांनी त्याच्या गर्भामध्ये आईच्या शिकले आणि त्यामुळं आईला त्रास होऊ लागला. महर्षी वेदव्यास म्हणतात, बाळा आईला त्रास होत आहे, बाहेर काही येत नाही, बाहेर ये. तेव्हा शुक बालक म्हणतात, मी बाहेर तेव्हाच येईल जेव्हा या जगताचा मायापती मला इथंशी येऊन दर्शन देईल. तेव्हा त्यांनी सांगितले, ठीक आहे. आता जगताचे मायापती भगवान श्री विष्णूंचं स्मरण केले. श्री विष्णू तिथं स्वतः आले आणि श्री विष्णू त्या शुक बालकाला म्हणतात, काय झालं, बाहेर का निघत नाही, आईला त्रास होतोय. तेव्हा त्यांनी सांगितले, मी एका अटीवर बाहेर निघेन. अट कोणती? मी गर्भाच्या बाहेर आल्याच्या नंतर तुमच्या मायेचा प्रभाव माझ्यावर झाला नाही पाहिजे. श्री विष्णू म्हणतात, हे जग किती सुंदर आहे, या जगामध्ये फार चांगलं आहे, सगळं पाहण्यासारखं फार सगळं चांगलं आहे, बाहेर तर ये. शुक बालक म्हणतात, हीच तर मेन प्रॉब्लेम आहे, हीच तर अडचण आहे की जोपर्यंत गर्भामध्ये तोपर्यंत आपल्याला आठवण असतं की मला भगवंताची भक्ती करायची, मला या जन्मामध्ये या जन्माचं सार्थक करायचंय. पण जसा जन्म झाला मायेची हवा लागली, मनुष्य देवाला विसरून जातो आणि हे माझ्यासोबत होणार देवा. म्हणून मला एक करा, तुम्ही बाहेर आल्याच्या नंतर तुमच्या मायेचा प्रभाव माझ्यावर झाला नाही पाहिजे. कारण संत मुक्ताबाई म्हणतात ना, भव नदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते, भल्या भल्या पोहणाऱ्याला उलटून पाडीत. कितीही चांगला तपस्वी साधू असू द्या महाराज, तरी सुद्धा भगवंताची माया एवढी ताकदवर आहे की ही कुणालाही सोडत नाही. नजर हटी दुर्घटना घटी. म्हणून महाराज म्हणतात की जेवढे काही लोक आहेत भक्ती मार्गामध्ये साधना करत आहेत त्यांनी आपल्या मनावर पूर्णतः ताबा ठेवा पाहिजे. कारण थोडा वेळ जरी आपण तिकडे गेलो तरी नजर हाती दुर्घटना घडली हे आपल्यासोबत होणार. आणि शुक बालकांनी मागितलेल्या वरदानाप्रमाणे श्री विष्णू म्हणतात, ठीक आहे तथास्तु, तू बाहेर आहे बाळा, तुला माझ्या मायेचा स्पर्श सुद्धा होणार नाही. हे तथास्तु वचन दिल्याबरोबर भगवान श्री शुकमुनी यांचा जन्म झाला. बोला गोपाल कृष्ण भगवान की. श्री शुक यांचा जन्म झाला आणि जन्म झाल्याच्या नंतर कोणतीही माया त्यांच्यावर नव्हती. भगवंताची माया त्यांच्यावर कामच करू शकत नव्हती. त्यामुळं कोणतेही संस्कार नाही, कोणतेही बंधन नाही, मौजीबंधन सगळं सोडून त्यांनी वनामध्ये जायला निघाले. आता आपलं बाळ जन्माला आलं आणि डायरेक्ट वनामध्ये जायसाठी निघालं तर कोणत्याही आई वडिलांना चांगलं वाटणार नाही. आई म्हणू लागली, माझ्या बाळाला थांबवा, माझ्या बाळाला थांबवा. परंतु बाळ काही थांबना आणि म्हणून महर्षी वेदव्यास श्री शुकमुनी यांच्या मागे मागे वनामध्ये जाऊ लागले. पण जन्म झाल्याच्या नंतर त्यांनी जेव्हा वनामध्ये जाऊ लागले, भगवंताच्या या सृष्टीची पूर्ण वनांची त्यांची एवढी कृतता झाली की जेव्हा महर्षी वेदव्यास म्हणत होते, बाळा थांब, बाळा थांब, श्री शुकमुनी त्यांना आवाज देत नव्हते. पण त्यांच्याच जागेवर ते वनातील झाडी ओ बाबा, ओ बाबा, ओ बाबा असे आवाज देत होते. आणि श्री शुकमुनी म्हणजे कोण, जेव्हा वनातून जात असताना एक सरोवर लागले. त्या सरोवरामध्ये काही स्त्रिया आंघोळ करत होत्या, काही स्त्रिया आंघोळ करत होत्या. आणि श्री शुकमुनी तिथे पाहिले. तरुण वयाचे श्री शुकमुनी समोरून जात आहेत. पण त्यांना पाहता क्षणी कोणत्याही महिलेने आपले वस्त्र सांभाळलेले नाहीत. त्यांनी उलट सगळं देहभान हरवून त्यांना प्रणाम करू लागले. आणि तेवढ्यामध्ये महर्षी वेदव्यास त्यांच्या मागे मागे आले. सर्व स्त्रियांनी लाजेने आपले वस्त्र गुंडाळून बसले. महर्षी वेदव्यासांनी प्रश्न विचारला, अहो हा कोणता नाही, मुळात एका म्हाताऱ्या माणसाला लाजण्यापेक्षा तुम्ही तरुण मुलाला लाजायला पाहिजे. माझा मुलगा तरुण आहे, मी वयोवृद्ध आहे, महत्वाचं म्हणजे मी वेदव्यास आहे, पण तरी सुद्धा मला पाहून तुम्ही तुमचे कपडे सावरले पण माझ्या मुलाला पाहून सावरले नाही, याचं कारण काय. यावर त्या सर्व स्त्रिया म्हणू लागल्या, तुमच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतोय, पण
आम्ही तुम्हाला पाहून कपडे सावरले याचं एक कारण आहे, आणि तुमच्या मुलाला पाहून कपडे सावरले नाही याचं सुद्धा कारण आहे. तुमच्या मनामध्ये जो स्त्री आणि पुरुष हा भेद आहे, तो भेद तुमच्या मुलाच्या मनामध्ये नाही. त्याच्यासाठी सगळी सृष्टी म्हणजे भगवंत रूप आहे. ना स्त्री ना पुरुष ना कोणी कोणताही भेद नाही, आणि म्हणून त्यांना पाहून आम्हाला काहीही लाज वाटली नाही. खरा साधू महात्मा, खरा संत कोण? सगळ्या भगवंतामध्ये लीन झालेला खरा व्यक्ती कोण? तर त्याच्यामध्ये कोणताही भेद राहत नाही. त्याच्यासाठी सगळं जग, मुलगा असो मुलगी असो, झाड असो वेली, झाडे वेलू, पशु पाखरे, हे माईक असो किंवा कोणतीही जड वस्तू असो, चेतन वस्तू असो, कोणतीही वस्तू असो, त्या सगळ्या गोष्टीमध्ये जो भगवंताला पाहतो तो खरा साधू पुरुष असतो, आणि खरा त्यालाच वैराग्य प्राप्त झालेलं म्हणतात. म्हणून संतांनी सुद्धा सांगितले की आपण व्यक्तीमध्ये सोडा, देवामध्ये सुद्धा आपण भेदाभेद करूया. म्हणून संत म्हणतात विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेद भेद भ्रम आमंगल विष्णुमय जग, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, वैष्णवाचा धर्म, भेद भेद भ्रम आमंगल आमंगल विष्णुमय जग, वैष्णवाचा धर्म, विष्णुमय जग. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेद भ्रम भेद भ्रम आमंगल विष्णुमय जग, विष्णुमय जग, विष्णुमय काय सांगितले संतांनी की विष्णुमय जगत, वैष्णवाचा धर्म, वैष्णवाचा खरा धर्म जर कोणता असेल तर तो विष्णुमय. सगळी पृथ्वी सगळी वसुधा हे आपलीशी माना आणि विष्णुमय माना. आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की ताई, सगळ्या लोकांना जर विष्णुमय मानावं तर या वाईट लोकांचं करावं तरी काय? कारण त्यांच्यामध्ये विष्णुमयच मानण्याचा एकही गुण नाही. संत त्यांच्यासाठी म्हणतात, तुका म्हणे सर्प विंचून नारायण वंदावय परी शिव नये. त्या लोकांमध्ये सुद्धा भगवंताचा अंश तुम्ही माना, पण त्यांच्या मागं लागू नका. त्यांचं त्यांना करू द्यायचं, आपण आपलं वागत राहायचं. अशा प्रकारे श्री शुक मुनी यांची सुंदर अशी जन्माची कथा आपण ऐकलेली आहे. भक्त भगवंताच्या भक्तीमध्ये नृत्य करतोय, आणि तेच नृत्य आज आपल्याला इथं करायचं आहे. हा व्यक्ती काय म्हणेल, तो व्यक्ती काय म्हणेल, हा विचार ठेवायचा नाही. मनामध्ये फक्त एक भावना ठेवा की मी त्या भगवंताचं नामस्मरण करते आणि मी त्या भगवंतासाठी करत आहे. आणि सर्वांनी पावली खेळायची, सर्वांनी हात वर करायचे. बोला राधे 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 श्याम राधे श्याम बाल कृष्ण भगवान की जय. आवाज थोडा मोठा आला पाहिजे. नमः पार्वती पते हर हर महादेव. द्वारिका नो नाथ मारो राजा रन छोड़ छे, इने मने माया लगारी रे. नाथ मारो राजा रे छोड़ तने मने माया लगाई रे. द्वारिका नो नाथ मारो राजा रन छोड़ छे, इने मने माया लगारी रे. द्वारिका नाथ मारो राजा रे छोड़
आजची कथा 1 वाजता वेळेमध्ये सुरुवात होईल आणि वेळेमध्ये सर्वांनी इथं उपस्थित राहायचं आहे. आपल्या सोबतच्या 1-2 महिलांना घेऊन यायचे आणि होईल तेवढं आपल्या मुलींना आपल्या मुलांना सुद्धा कथेमध्ये आणा. आज आपण बघा आपल्याला दिसतं की आपले युवा वर्ग हे वाईट मार्गाला जास्ताना जास्त आपल्याला दिसतात. कारण काय? कारण आपल्या मुलांची संगत कोणती आहे? टी व्ही, मोबाईल, पिक्चर याशिवाय काहीही नाही. मग आपल्याला जर वाटत असेल की माझ्या मुलांनी चांगलं घडावं, माझ्या मुलांनी सुसंस्कृत व्हावं, तर आपल्या गावामध्ये सप्ताहाचे 7 दिवस तरी आपण आपल्या मुलाबाळांना कथा सप्ताहामध्ये आणायला पाहिजे. आणि हे प्रत्येक आईने प्रत्येक वडिलांनी सुद्धा करायला पाहिजे. आणि फक्त लहानच नाही तर जे युवा आहेत त्या मुलींना सुद्धा आणि त्या मुलांना सुद्धा आपण कथेमध्ये आणायला पाहिजे. 4 शब्द त्यांच्या कानावर चांगले गेल्याच्या नंतर संस्कार चांगलेच मिळतील. इथून व्यासपीठावरून कुणी वाईट काही शिकवत नाही. मग ज्यांना ज्यांना वाटतंय की पुढं चालून बघा आपण कितीही पैसा कमवा, जीवनामध्ये 2 गोष्टी फार महत्त्वपूर्ण आहेत. पहिली म्हणजे संपत्ती, दुसरी म्हणजे संतती. मी उलटं सांगितले. पहिली म्हणजे संतती आणि दुसरी म्हणजे संपत्ती. बघा एकदा संपत्ती नसेल तरी चालेल पण संतती असणं गरजेचं आहे. हे प्रत्येकाला वाटतं पण कितीही संपत्ती कमवा जर संतती नसेल त्या संपत्तीला महत्त्व आहे का? नाही. म्हणून संपत्ती कमावण्यापेक्षा आपली चांगली संतती घडवणं याच्याकडं आपलं प्रथम लक्ष राहिलं पाहिजे. कारण आपली मुलं बाळं चांगली घडणार नाही, आपली मुलं बाळं वाईट मार्गाला जातील तर त्यांच्यासाठी किती कमावून ठेवून काही फायदा होणार नाही. म्हणून आपल्या लेकरांना चांगले संस्कार लागावे यासाठी आपण आपल्या मुलाबाळांना सप्ताहामध्ये आणायला पाहिजे. कथामध्ये कीर्तनामध्ये त्यांना आणा. फक्त 7 दिवस आहेत, त्याच्यानंतर आता राहिले 6 दिवस, फक्त 6 दिवस आहेत. त्याच्यानंतर त्यांनी अभ्यास करण्यासाठी मोकळे आहेत. म्हणून ज्यांना ज्यांना वाटतंय त्यांनी सूचनेचं पालन करावं. मला फार आनंद होईल. बोला ना राधे राधे. आवाज थोडा मोठा बोला. राधे राधे. राधे राधे. राधे श्याम. आपल्या युवा मुलांना सुद्धा घेऊन यायचे. आज बरेचसे युवा मुलं सुद्धा आलेले आहेत. त्यांच्या आईवडिलांसाठी जेवढ्या युवा मुली आलेले आहेत त्यांच्या आईवडिलांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. कारण बघा संतांनी सांगितले आपुलिय हिता जो असेल जागता आणि धन्य माता पिता तयाच्या. एका मुलाचा एका बाळाचा जेव्हा जन्म होतो ते एकदम कोऱ्या कागदाप्रमाणे असतं. त्याच्यावर लिहिणारे त्याला संस्कार देणारे कोण आहेत? आई वडील आहेत. म्हणून महाराज म्हणतात धन्य माता पिता. एखादा मुलगा एखादी मुलगी चांगल्या मार्गावर जात असेल त्यांना आपलं हित कशामध्ये कशामध्ये नाही हे जर कळत असेल तर याची सारी धन्यता महाराज म्हणतात धन्य माता पिता त्याच्या मात्या पित्यांना दिलेली आहे. आज आपण पाहू शकतो आजकाल आपल्या युवांचं 2 ब्रीदवाक्य झाली फक्त. पहिलं म्हणजे हम दो हमारे दो माँ बाप को फेक दो. मायबापाला घरी ठेवायला कुणीही तयार नाही. आणि तीच गावातल्या गावात कधी देवाच्या दर्शनाला येणार नाही पण बाहेर गाव जाऊन दर्शन केल्याशिवाय राहणार नाही. ते म्हणतात हम जाएंगे रामेश्वर काशी और घर में माँ बाप उपाशी. घरच्या मायबापाला उपाशी मारून तिकडं किती जरी दान पुण्य केलं देव धर्म केलं तरी आपलं काही सार्थक होणार नाही. कारण संत म्हणतात माय बाप हे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. जो व्यक्ती आपल्या आई वडिलांची सेवा करतो त्याला कोणत्या तीर्थाला सुद्धा जायची गरज नाही. एवढी ताकद ही मायबापाच्या सेवेमध्ये आहे. पण हे हे ज्यांनी ऐकायला पाहिजे ते इथं उपस्थित आणि ज्यांना आधीच माहीत आहे ते सर्व उपस्थित आहे. आजकाल आपल्याला कसं वाटतंय की कथा कीर्तनामध्ये कुणी जायचं? ज्यांना काही काम नाही किंवा ज्यांनी वयोवृद्ध झालेले आहेत अशांनी जायचं आणि कथा कीर्तन ऐकायचे नाही. मूळ ज्यांनी जायचं असतं तर ते तरुण युवा वर्ग आहे. कारण आता इथून पुढं जाण्यासाठी काय करावं काय नाही जीवनामध्ये परीक्षा त्यांच्या येणार आहेत. म्हणून त्या परीक्षेला सामोरे कसं जायचं हे आपल्याला शिकवतं ते श्रीमद भागवत महापुराण कीर्तन. म्हणून त्यांच्या संगतीमध्ये आपण आपल्या लेकरांना ठेवलं पाहिजे. चाणक्य नीती जर कुणी वाचली असेल चाणक्य नीतीमध्ये एक सुंदर श्लोक येतो. दुर्जनेषु च सर्पेषु वरम सर्पोन दुर्जन सर्प दंशती कालेन दुर्जनेषु पदे पदे. आज आपल्या मुलाबाळांचे संगत कोणते? टी व्ही पिक्चर मोबाईल किंवा व्यसन करणारे मित्र. चाणक्य सांगतात दुर्जनेषु च सर्पेषु. तुम्हाला जर संगत करायची झाली कुणापैकी? दुर्जन किंवा सर्पेषु साप.
दुर्जन व्यक्ती म्हणजे वाईट व्यक्ती किंवा साप या दोनपैकी कुणाशी जर मित्रता करायची झाली निश्चित तुम्ही सापाशी मित्रता करा, पण दुर्जन व्यक्तीशी नको, दुर्जन सवयीशी नको. कारण साप हे फक्त आपल्याला आपली काळ वेळ आल्याच्या नंतर एकदा दंश करतो आणि शेवटचं मारून टाकतोय, पण वाईट संगत, वाईट मित्र, वाईट लागलेली सवय ही आपल्याला पावली जिवंतपणे नरक यातना देणार म्हणजे देणार. म्हणून आपल्या लेकरांची संगती चांगली संतांची, ग्रंथांची आपण ठेवायला पाहिजे. आज आपली लहानाची मोठी होताना लेकरं काय ऐकून मोठं होतात? गीता, रामायण, महाभारत नाही. आपली लेकरं काय ऐकतात? आहा टमाटर बडे मजेदार, वा टमाटर बडे मजेदार. किंवा हल्ली निघलेलं ते कोणते चीन टबाक डमडम. त्यापेक्षा फेमस सध्या एक चालू आहे कोणतं? सचिन रसपिया म्हणलं माय. या सगळ्या गोष्टी आपण आपल्या लेकरांना शिकवतो, पण पाहिजे त्या गोष्टी कधी शिकवलेल्या नाहीत. म्हणून पाहिजे त्या गोष्टी आपल्याला लेकरांना द्या, तेव्हाच आपल्याला पाहिजे तसं आपली मुलं बाळं वागतील. नाहीतर मुलाबाळांना बोलून काही फायदा होणार नाही. जसे संस्कार तसे मुलं. म्हणून लहानात लहान आणि मोठ्यात मोठ्या मुलाला आपण कीर्तनासाठी आणि कथेसाठी इथं घेऊन यायला पाहिजे. फक्त 6 दिवस राहिले, सर्वांनी या सूचनेचं पालन करावं ज्यांना ज्यांना वाटतंय त्यांनी. नाहीतर आपल्या संप्रदायामध्ये एक सुंदर आहे की बा नाही ऐकलं त्याचं नुकसान आहे, की हे जरी नाही ऐकलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही ऐकलं सरते शेवटी बा, काळ बांधून नेल सरते शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय बा जाईल, एका जनार्दनी आमचे काय बा जाईल. पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा मादारी बोल बोली तो देखा, पिंगळा मादारी, पिंगळा मादारी बोल बोल तो देखा, पिंगळा मादारी. दुसरा येईल, हे जरी ना ऐकलं, हे जरी ना ऐकलं तरी दुसरा येईल, हे जरी ना ऐकलं सरते शेवटी बा, काळ बांधून नेईल सरते शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय बा जाईल, एका जनार्दनी आमचे काय बा जाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोली बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा मादारी बोल बोल तो देखा, पिंगळा मादारी, हे पिंगळा मादारी बोल बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी. पिंगळा मादारी बोल बोली तो देखा, पिंगळा मादारी. क्या बात आहे, वा वा, जोरदार टाळ्या. एकदा ऑपरेटर दादासाठी जोरदार टाळ्या. छान. म्हणून हे जरी ना ऐकालं तरी दुसरं येईल. इथं ऐका, नाहीतर पुढच्या जन्मात आपल्याला काय ते करावं लागेल. आणि नाहीच जर ऐकलं सरळ ते शेवटी या काळ बांधून, काळ आपल्याला बांधून देणार आहेत. म्हणून तर संत म्हणतात इथं आल्याच्या नंतर जास्त गुंतत बसू नका. काय नको नको रे मना गुंतू माया जाळ, काल आला जवळी, काल आला जवळी ग्रासावया. नको नको रे मना गुंतू माया जाळी. रे म्हणा इथं जास्त माया जाळी गुंतत बसू नको. काळाची एवढी पडेल बा, जेव्हा जेव्हा काळाची एवढी पडेल ना तेव्हा सोडवे ना, कोणीही आपल्याला यातून सोडू शकत नाही. म्हणून भगवंताकडे लक्ष द्या.
सगळं कार्य करत असताना संसार सोडायची गरज नाही. मी सुरुवातीलाच सांगितले, कारण विद्यार्थी जीवन झाल्यानंतर आपल्याकडे 2 ऑप्शन आहे. पहिलं म्हणजे संन्यास घ्या, दुसरं म्हणजे लग्न करा. आता आपण जास्तीत जास्त जण काय करतोय, लग्न. संन्यास घेतलं तर त्याला काही कमवायची गरज नाही, त्याला काही करायची गरज नाही, फक्त भगवंताच्या नावामध्ये तो लीन राहणार. पण संसार जर तुम्ही निवडला तर आपल्याला आपल्या रोजच्या पोटा पाण्यासाठी थोडी काहीतरी व्यवस्था करावी लागेल. कारण हल्लीचं हे युग कसं आहे, ते म्हणतात ना की 1000 दोस्त बनते हैं जब पैसा पास होता है. ओके, 1000 दोस्त बनते हैं जब पैसा पास होता है और टूट जाता है गरीबी में वो भी रिश्ता जो कभी बहुत खास होता. आपल्याकडे पैसा असताना आपले 1000 मित्र बनतात, आपल्या खिशात पैसा नसताना आपल्याला कुणीही विचारत नाही. म्हणून तो सुद्धा असणं गरजेचं आहे. पण ते कमावता कमावता पहिली गोष्ट सात्विकतेनं कमावा. संत म्हणतात कमावू नका असा विषय नाही, पण जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचकरी. पहिला विषय चांगल्या मार्गानं कमवा. कुणाला मारून, कुणाचं मन दुखून, कुणाची टिंगल टवाळी करून नको, वाईट मार्गाने नको, खोटं बोलून नको, चांगल्या मार्गानं कमवा. आणि दुसरा विषय म्हणजे चांगल्या ठिकाणी खर्चता सुद्धा आला पाहिजे. आपल्या धर्माच्या ठिकाणी आपल्याला खर्चसुद्धा करता आला पाहिजे. म्हणून संसारामध्ये राहा आणि ते राहता राहता भगवंताचं नामसंकीर्तन नेहमी चालू ठेवा. आणि जे कार्य आपण करतोय ते भगवंताचं नाम घेत करा आणि त्या भगवंतासाठी करा. तेव्हा आपल्याला कुठं काही जायची गरज नाही. भगवंत आपल्याला घर येऊन दर्शन देणार म्हणजे देणार. कारण संत म्हणतात देव भुलला भावाशी, देव भुलला भावाशी, सांडोनिया वैकुंठाशी, सांडोनिया वैकुंठाशी, सांडोनिया वैकुंठाशी, देव भुलला भावाशी, देव भुलला भावाशी. भगवंत फक्त एका गोष्टीला बोलतात, ते म्हणजे आपल्या मनातील खरा सात्विक भक्ती भाव. दुसरं भगवंताला काहीही लागत नाही. मग ते भगवंताला द्या, जे पाहिजे ते द्या. जे त्याच्याकडं भरपूर आहे ते कितीही देऊन फायदा होणार नाही. म्हणून उद्याची कथासुद्धा आपण वेळेतच सुरू करणार आहोत. आजची कथा आपण इथंच समाप्त करूयात. श्रीमद भागवत महात्म्य उद्या घेऊयात. आणि सांगितलेल्या सूचनेप्रमाणे उद्या लाल वस्त्र सर्वांनी परिधान करून यायचं आहे. आणि होईल तेवढं आपल्या जवळच्या सर्व व्यक्तींना घेऊन यायचे. कारण त्यांनी कथा ऐकली, त्यांच्या जीवनामधील काही प्रश्नांचे उत्तर त्यांना मिळाले, त्यांचं मन समाधानी होतं. आणि त्यांचं मन समाधानी झालं तर हे पुण्य ज्यांनी त्यांना कथेमध्ये आणलं त्यांना मिळतं. म्हणून त्यांनासुद्धा घेऊन या. होईल तेवढं सत्कर्म आपण करायचे आणि होईल तेवढा आपल्या भागवत धर्माचा प्रचारसुद्धा आपण करत राहायचा असतोय. कृपया आरती झाल्याच्या नंतर पाया पडायला कुणीही येऊ नये. मी आपल्यासारखी साधारण मनुष्य आहे, मी काय देव नाही, मी काय मोठा साधू संतसुद्धा नाही. मी आपल्याप्रमाणेच आहे. फक्त भगवंतानी जे कार्य मला दिले भागवत धर्माचं ते मी आपल्यापर्यंत फक्त पोहोचवत आहे. म्हणून मला साधू संत किंवा देव ही उपमा देऊ नये आणि पाया पडायला येऊ नये ही माझी सर्वांना विनंती आहे. तुमचा भाव आहे मला कळते, पण तरीसुद्धा मला आवडत नाही कोणाच्या पाया पडून घेणं. म्हणून कृपया येऊ नये. आणि ज्यांना पाया पडायच्यात, जेव्हा मी व्यासपीठावर येईन तेव्हा व्यासपीठाचे दर्शन घेऊन जाऊ शकता किंवा श्रीकृष्णाचे दर्शन घेऊन जाऊ शकता. माझ्या पाया पडल्यानंतर मी तुम्हाला काही देऊ शकत नाही, पण त्यांच्या पाया पडल्याच्या नंतर ते तुम्हाला खूप काही देऊ शकतात. एवढं सर्वांनी लक्षात ठेवायचं.